गेल्या जवळपास 10 वर्षापासून मेहकरमध्ये आमचे जेवढेही युवा शेतकरी आहेत जे आधुनिक पद्धतीने आपली शेती करतात त्या सर्वांचा ट्रॅक्टर पोळा आम्ही मेहकरमध्ये प्रदर्शना घालून आम्ही काढत असतो। खरं म्हणजे पोळा हा आपल्या हिंदूचा आणि विशेष करून शेतकऱ्यांचा एक मोठा सण आहे की जे बैल वर्षभर राबून शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेती कसण्यासाठी मदत करत असतात आणि म्हणून त्या बैलाचे ऋण फेडण्यासाठी हा बैलांचा सण म्हणजे पोळा हा शेतकरी मोठ्या उत्साहामध्ये फार पूर्वीपासून त्या ठिकाणी साजरा करतो। पण आताच्या आधुनिक युगामध्ये शेतीचे क्षेत्रफळ कमी होत गेलेत, त्यामध्ये मॅन पॉवरचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेत आणि म्हणून अनेक युवा शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत आणि आता बैलाऐवजी ट्रॅक्टरचा आणि आधुनिक अवजाराचा उपयोग हा शेती करण्यासाठी केला जातो आणि त्यामुळं बैल पोळा असेल, आमचा पोळा सण असेल, हे थोडं मागं पडत चाललं होतं आणि म्हणून हा आमचा एक हिंदूंचा सण आहे, आमच्या शेतकऱ्यांचा सण आहे। शेतामध्ये राबणाऱ्या बैलांसाठी त्यांचं ऋण फेडण्यासाठी त्यांची पूजा अर्चा करून त्यांना अगदी नैवेद्याचा घास सुद्धा आज सर्व शेतकरी देत असतात। तो सण म्हणून पोळा आपण साजरा करतो। पण आता बैलाच्या जागेवर ट्रॅक्टर आलेत, पण हे आमचे सण कायम त्या ठिकाणी चालू राहावेत, या सणामधला उत्साह कुठे कमी होऊ नये आणि म्हणून ज्यांच्याजवळ बैल आहेत ते बैल पोळा साजरा करतात, जे ट्रॅक्टर सारख्या अवजारानं शेती करतात ते आपल्या ट्रॅक्टरांच्या माध्यमातून आज ट्रॅक्टर पोळा त्या ठिकाणी साजरा करतात। आजही मेहकरमध्ये जवळपास 150-200च्या जवळपास तालुकाभरातून आणि शहरातून सर्व शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर सजवून त्या ठिकाणी आणले। आज ट्रॅक्टर पोळा मेहकरमध्ये साजरा झाला।